वेलकम टू ऑटिझम अड्डा. मी अबोली आणि मी ईशा. आजचा टॉपिक आहे ऑटिझम कॉजेस, क्युअर्स आणि डायग्नोसिसमध्ये होणारे गैरसमज, दंतकथा किंवा मिसअंडरस्टँडिंग. सो तुम्हाला ऑटिझम बाबतीत जर का माहिती हवी असेल किंवा लिव्ड एक्सपिरियन्सेस ऐकायचे असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब ऑटिझम अड्डा. वेलकम बॅक टू ऑटिझम अड्डा. मी अबोली एका ऑटिस्टिक पिल्लूची आई आहे. आणि मी ईशा. मी स्वतः ऑटिस्टिक आहे आणि मी एक ऑटिस्टिक ॲडव्होकेटही आहे. आणि आजचा एपिसोड आहे मिसअंडरस्टँडिंग्स आणि मिथ्स अबाउट ऑटिझम कॉजेस, डायग्नोसिस आणि क्युअर, दंतकथा, त्यांच्याबद्दलचे गैरसमज. तर सुरू करूया आजचा हा एपिसोड. सो पहिली मिथ जी मला जेव्हा डायग्नोसिस झाला तेव्हा आय थिंक अशी वाटली होती की ऑटिझम हा वॅक्सिनेशन्समुळे होतो किंवा कुठली औषधं घेतल्यामुळे होतो किंवा बॉडी टॉक्सिन्समुळे होतो. तर ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? सो एक खूप म्हणजे 1998मध्ये एक स्टडी आली होती ज्याच्यात त्यांनी दाखवलं की MMR वॅक्सिनमुळे त्याच्यात एक मर्क्युरी कंपाऊंड असतं, त्याच्यामुळे मुलांना ऑटिझम होतोय. त्याच्यामुळे कारण मर्क्युरी इज अ न्यूरोटॉक्सिन. तर असं तो एक पेपर आला होता. त्याच्यानंतर खूप त्याच्याबद्दल गाजावाजा झाला होता की अरे नाही, ऑटिझम इज कॉज बाय वॅक्सिन, मुलांना वॅक्सिनेट करू नका. आणि हे स्पेसिफिकली MMR वॅक्सिन बद्दल होतं. आणि MMR म्हणजे मीजल्स, मम्स, रुबेला. आणि हे रोग खरं मुलांसाठी आर व्हेरी डेंजरस. त्यामुळे वॅक्सिनेशन आर क्रुशियल की टू प्रिव्हेंट हे रोग होण्यापासून. बरोबर. तर पण बऱ्याच लोकांनी भीतीमुळे ते वॅक्सिनेशन मुलांची बंद केली. आणि त्याचे आता आपण इफेक्ट बघतोय, कारण आता परत मुलांना व्हायला. म्हणजे माझंही तसंच होतं की आम्हाला आमच्या डॉक्टरनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला ते अर्ली साईन्स होते आमच्या पिल्लूमध्ये. पण डॉक्टरनी प्रत्येक वेळी सांगितलं होतं की म्हणजे ॲक्च्युली त्याचं जे साईन्स आहेत ते कोइन्साइड होतात ना. त्या मिजल्स जेव्हा 18 महिन्या टू ऑनवर्ड्स ते 2 वर्षात ते वॅक्सिनेशन्स होतात. आणि त्याच्यामुळे त्या पिरियडमध्येच तुम्हाला सगळे साईन्स दिसायला लागतात. आणि आमच्या पेडियाट्रिशियननी असं सांगितलं होतं की तुम्ही जर का वॅक्सिनेशन्स करून नाही घेतलं तर वी आर नॉट गोइंग टू ट्रीट हिम ॲज ऑर ॲक्सेप्ट हिम ॲज अ पेशंट. म्हणजे नाहीच, म्हणजे तुम्ही दुसरा डॉक्टर बघा किंवा डॉक्टर नाहीच, मी रेफरल देणार नाही कुठली. आणि त्यांनी पण तेव्हा हे सांगितलं होतं की ही जी आहे ती लिंक अशी वाटली होती कारण काय त्या कोइन्साइड होतात. म्हणजे सिम्पटम्स दिसायला आणि वॅक्सिनेशन्स मिळायला ही एकच गाठ पडते. पण ते तसं आय थिंक नाही आहे. आय थिंक आपण पेपर्समध्ये लिंक पाठवू शकतो, इथे लिहू शकतो. खाली लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये बघा, मी लिंक केलेत पेपर्स. एक्झॅक्टली. अजून एक सो बेसिकली काय त्यांचं म्हणणं आहे की कोरिलेशन आणि कॉझेशन ही एकच गोष्ट नसते. जस्ट बिकॉज दोन गोष्टी एकत्र होतात त्याचा अर्थ नाही की एका गोष्टीमुळे ती दुसरी गोष्ट झाली. राईट. आणि अजून एक 2015मध्ये एक पेपर आला होता इन जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन. सो त्याच्यात त्यांनी हजारो मुलांना स्टडी केलं होतं आणि विथ अँड विदाउट वॅक्सिन्स. आणि ते डेफिनेटली शोड, म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 1 लाख मुलं वगैरे होती त्या स्टडीमध्ये. सो इट इज अ ह्यूज स्टडी. आणि त्याच्यानंतर असे शेकडो स्टडीज आले ज्यांनी क्लिअरली दाखवलंय की देर इज नो लिंक बिटवीन वॅक्सिनेशन अँड ऑटिझम. म्हणजे त्याच्यामुळे होत नाही. चालेल. म्हणजे ते म्हणजे बातफेरीत आहे. आणि इनफॅक्ट तो जो पहिला जो पेपर होता 1998 वाला तो रिट्रॅक्ट झालेला आहे आता. तो इज नॉट अवेलेबल एनिमोर कारण इट वॉज द ऑथर्स रिट्रॅक्टेड इट. शिवाय ज्या डॉक्टरनी तो पब्लिश केला त्याचा लायसन्स पण आता रिवोक केला गेलाय. त्यामुळे इट वॉज कम्प्लिटली डिस्क्रेडिटेड आणि त्याच्यात काहीही सत्य नाही. ओके. डायग्नोसिस म्हणायचं झालं तर अजून एक मला प्रश्न होता की पूर्वी असं म्हणायचं, म्हणजे अजून एक थिअरी होती की रेफ्रिजरेटर मदर्स, म्हणजे ज्या आया ज्यांनी आपल्या मुलाला सफिशियंट प्रेम नाही दाखवलं किंवा जी ममता जी आपण म्हणतो ना इमोशनल किंवा अटॅचमेंट किंवा मुलाकडे असं जरा दुर्लक्ष केल्यामुळे ऑटिझम किंवा बॅड पेरेंटिंगमुळे होतो. ह्याच्याबद्दल तुला
असतो? बापरे, तर अजिबात नाही. कारण काय, ऑटिस्टिक म्हणजे बेसिकली त्यांचे इमोशनल रेग्युलेशन जे असतं ऑटिस्टिक पिल्लांचं, ते एक्सप्लिसिटली शिकवावं लागतं. म्हणजे आणि हे सगळ्या जरी मुलांना असलं तरी ते ऑटिस्टिक पिल्लांमधलं जे ब्रेनचे कनेक्शन्स असतात ते कम्प्लिटली वेगळे असतात. म्हणजे त्यांचे इमिटेशन स्किल्स ज्याला म्हणतो, म्हणजे आता आपण जर का असे बोलत बसलो असू आणि एखादं नॉर्मल टिपिकल वाढणारं मुलं असेल तर ते अटेन्शन हे करायला बघतं की हे बघणं, हे बघणं, ते बघणं किंवा आपल्यासारखं बोलायलाही आवाजही काढायला प्रयत्न करतं. पण ऑटिस्टिक मुलांमध्ये हे उपजत अपसूक येईलच असं नाहीये. तुम्हाला ते प्रत्येक वेळी हे सांगा, अरे असं हास किंवा असं हे कर, असं वेव्ह कर. आणि हे असं म्हणजे टिपिकली वाढलेल्या मुलांना मे बी 10 वेळा तुम्ही सांगितलं तर, दिस इज नॉट अ नंबर, डोंट कोट मी ऑन दिस, पण 1000 वेळा सांगितलं किंवा सातत्याने जरी सांगितलं तरी त्यांना ते कळेलच ह्याची गॅरंटी नाही. आणि तुम्हीच विचार करा, म्हणजे एखादी गोष्टी नुसतं हे बोलण्याच्या बाबतीत झालं, पण ह्या सगळ्या दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्या 1000-5000 वेळा जर का तुम्ही सातत्याने सांगत असाल तर तुम्हाला पेशन्स कितपत राहणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला ऍक्च्युली इमोशनली शांतता बाळगायला लागते आणि रिपिटेटिव्हली यू हॅव टू बी द अँकर फॉर दॅट पर्सन. आणि प्रत्येक वेळेस यू आर ॲट द एंड ऑफ द डे यू आर अ ह्युमन बीइंग. प्रत्येक वेळेसच तुम्हाला शांतता होईल की नाही हे नॉट नेसेसरीली ट्रू ना. तर तेही गोष्ट त्यांना समजून घ्यायला किंवा समजवायला लागते की यू हॅव टू को रेग्युलेट विथ दम. की आईला कधीतरी राग येतो, पण आई कसा राग हँडल करते हे इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम, मोर सो इम्पॉर्टंट टू देम दॅन द नॉर्मल डेव्हलपिंग किड्स. सो त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर राहून सुद्धा कधी कधी पेरेंट्समुळे मध्ये किंवा केअरगिव्हर्स मध्ये एक लेड बॅक अप्रोच होतो की यू हॅव टू फॉलो द चाइल्ड्स लीड ॲट ऑल द टाइम्स. आणि त्याच्यामुळे असं म्हणजे थर्ड पर्सनमुळे त्यांना वाटू शकतं की अरे यार ही बाई त्यांच्या मुलांशी खेळतच नाही, पण ऍक्च्युली त्या एनर्जी मॅच करूनच तुम्हाला खेळावं लागतं त्या मुलांशी. त्याच्यामुळे बॅड पेरेंटिंगमुळे ऑटिझम होत नाही. इट्स ऍक्च्युली द रिव्हर्स इफेक्ट. ऑटिस्टिक पिल्लांमुळे त्यांच्या केअर गिव्हिंग स्टाईल्समुळे, त्यांच्या नीड्समुळे त्यांचे केअर गिव्हर्स हे थोडेफार अलूफ वाटू शकतात. पण ह्याचा अर्थ आणि अजून एक मला वाटतं की वेदर तुमचं मूल लेवल 1 म्हणजे लो सपोर्ट नीड वाला असलं किंवा मीडियम किंवा हाय सपोर्ट नीड, तर कुठल्याही स्पेक्ट्रम मध्ये कुठेही तुमचं ऑटिस्टिक मूल जर असलं तरी असं एक समजूत असते की तुम्ही मुलांना खूप ढील देताय, तुम्ही खूप परमिसिव्ह आहात. तेही एक म्हणजे आढळतं की जरा त्याला शिस्त लावा, डिसिप्लिन नाही म्हणाला म्हणजे नाही ऐकू दे त्याला, नाही कधीतरी तरी नाही म्हणा, पण you can't discipline an autistic child the same way you would discipline a neurotypical child. Actually, this goes into that is म्हणजे हे ऍक्च्युली बिहेवियरल अनालिसिसच्या ह्याच्यामुळे मध्ये जातं. आणि दिस इज वन ऑफ द रिझन्स वाय आय काइंड ऑफ म्हणजे ABA थेरपी अप्लाइड इन अ राईट वे, विच इज गोइंग अलॉंग द साइड्स ऑफ किंवा त्या मुलाच्या लीडनी जो ABA थेरपिस्ट त्याचा चाइल्ड लेड थेरपी करतो हे खूप महत्वाचं आहे. कारण काय, प्रत्येक गोष्ट म्हणजे आणि हे ज्या मुलांना एकापेक्षा 2 मुलं असतील त्यांना हे तर नक्कीच कळेल की एका मुलाला जर का सांगितलं की जरा ओरडून सांगितलं जरा शांत बस, तर त्याला कळत असेल. पण तीच जर का तुम्ही स्ट्रॅटेजी दुसऱ्या मुलांबद्दल वागितली तर ते कदाचित होत नाही. त्याला समजून बुजवून अगदी गोड बोलून सांगावं लागतं.
सो हे ऑटिस्टिक मुलांच्या बाबतीत खूप जास्त असतं. कारण काय, जस्ट इमॅजिन द रूट कॉज ना. तुम्ही दिवसातनं तुमच्याबरोबर कोण ना कोणतरी सतत तुम्हाला सांगते की हे करू नकोस, हे कर, हे करू नकोस, हे कर, किंवा त्यांना शिकवावं लागतंय आणि त्यांचं ते ब्रेन प्रोसेस करून करतंय, तर ते बर्नआउट होतं आणि त्याच्यामुळे तो डिफायन्स म्हणते किंवा हट्टीपणा, हेकेकोरपणा जास्त पुढे होतो. इमॅजिन करा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलाय समजा, आणि तुम्ही खाण्याच्या आधीच तुम्हाला सांगते पुसलंय कोणीतरी तुमचं तोंड, किंवा तुमचं हे पटापटा 5 सेकंदाच्या आत तुम्ही खाल्लंच पाहिजे, किंवा 5 सेकंदाच्या आत तुमचं आईस्क्रीम संपलंच पाहिजे, किंवा आईस्क्रीमची तुमची लाळ थांबते आणि सारखं कोणतरी तो वेटर येऊन तुम्हाला पुसतोय तुमचं, तर तुम्हाला राग येईल की नाही? तसं साहजिक आहे. तर हे आपण उपसत करत असतो त्या मुलांवर, हे आपल्यालाच कळत नाही की अरे आपण हे सगळं करतोय. पण जर का असं इफ यू आर इन द रिसिव्हिंग साईड की आपल्याला पटकन राग येतो आणि मग आपल्यालाही आवडणार, आणि तरी आपण अशी अपेक्षा ठेवतो की त्यांनी सगळं आपण म्हणावं तसं त्यांनी वागावं. एक्झॅक्टली. तर ते तसं नाही आहे. त्यांच्या चाइल्ड लेड, दॅट डझंट मीन दॅट यू गिव्ह इन टू एनी सिच्युएशन. म्हणजे तुम्ही हो किंवा म्हणजे तुम्हाला नाही म्हणता आलंच पाहिजे आणि त्यांना ते कॉन्सिक्वेन्स कळलाच पाहिजे. म्हणजे सगळे हट्ट पुरवायची गरज नसते आणि नाहीच आहे. पण ते जर का मोटिवेशन असेल त्यांचा स्पेशल इंटरेस्ट जर का असेल, तर तुम्ही त्यांचे जे बिहेवियर्स आहेत ते मॅनेज करायला, त्यांना शिकवायला ते खूप जास्त चांगल्या दृष्टिकोनातून यूज करू शकता. आणि ब्राईब आणि मोटिवेशन आर 2 डिफरंट थिंग्स. हे त्याच्यामुळे आपण जरा बायफर्केट होतोय. पण तरी बॅड पेरेंटिंग आणि रेफ्रिजरेटर मदर्समुळे ऑटिझम होत नाही. मिथ नंबर 3 म्हणजे ऑटिझम हा फक्त बॉईजमध्ये किंवा मुलग्यांमध्ये आढळतो, मुलींमध्ये होतच नाही, असं खूप जास्त हे आहे. तर तुला काय म्हणायचं त्या बाबतीत? एक्झिबिट ए की पूर्वी असं जो ऑटिझमच्या ज्या क्रायटेरिया ठरवल्या होत्या, तर दोज क्रायटेरिया वर डिफाईन्ड बेस्ड ऑन ऑटिस्टिक बॉईज. आणि कारण त्यांच्यात मुलगा आणि मुलगी ह्यांच्यातल्या ऑटिझम जसा प्रेझेंट करतो ह्याच्यात खूप मोठा फरक असतो. मुली इन जनरल, वेदर त्या न्यूरोटिपिकल आहेत किंवा ऑटिस्टिक आहेत, फिमेल्स आर मोर लाईकली टू, म्हणजे त्या सोशली जास्ती ड्रिव्हन असतात, त्यांना सोशल मोटिवेशन जास्ती असतं मुलग्यांपेक्षा. तर मी एक स्टडी वाचले जे आम्ही खाली लिंक करू डिस्क्रिप्शनमध्ये, ज्याच्यात त्यांना असं जाणवलं की ऑटिस्टिक मुली आणि न्यूरोटिपिकल मुलगे ह्यांचे सोशल स्किल्स वर कम्पेरेबल. ओके. आणि न्यूरोटिपिकल मुलींच्या जास्ती ॲडव्हान्स होत्या आणि ऑटिस्टिक मुलगी म्हणजे मुलांच्या अजून खाली होत्या. त्यामुळे म्हणजे समराईज करायचं झालं तर न्यूरोटिपिकल मुली, नंतर ऑटिस्टिक मुली आणि न्यूरोटिपिकल मुलं, आणि मग ऑटिस्टिक मुलं, राईट? येस. सो तसा तो म्हणजे तसं बघायचं झालं तर मुली अशा खूप लपवू शकतात त्यांच्या ऑटिस्टिक सिम्पटम्स. आता माझा डायग्नोसिस फॉर एक्झाम्पल, आय वॉज इन माय 30s, mid-30s, तेव्हा मला कळलं की म्हणजे माझ्या सायकायट्रिस्टला असं जाणवलं की काहीतरी बरोबर असेसमेंट करायला हवी आता त्यांची, कारण सगळ्या नॉर्मल गोष्टी काही म्हणजे त्यांचे उपाय होत नव्हते माझ्या. आणि मग कळलं की हिला डिप्रेशन नाहीये, हिला अँझायटी नाही, हिला असं काही नाहीये, हिला ऑटिझम आहे, म्हणजे ती ऑटिस्टिक आहे. तर हे इतके वर्ष आईबाबांना किंवा डॉक्टर्सना किंवा शाळेत कोणालाच कळलं नाही की मला आय वॉज स्ट्रगलिंग. हे अजिबात कारण दिसतच नव्हतं बाहेरनं. किंवा इंटरेस्ट, आता आपण मगाशी तू स्पेशल इंटरेस्ट बद्दल म्हणाल, तर जनरली मुलांचे स्पेशल इंटरेस्ट म्हणजे गाड्या, विमानं, ट्रेन्स, स्पेशली ऑटिस्टिक मुलांचे, किंवा टाइम टेबल अशा सगळ्या, किंवा लायसन्स प्लेट्स, ह्या खूप म्हणजे दोज आर व्हेरी कॉमन इंटरेस्ट, स्पेशल इंटरेस्ट इन ऑटिस्टिक किड्स. आणि मुलं पण मुलींचे तसे नसतात इंटरेस्ट, म्हणजे असतात, यू कॅन्ट जनरलाइज, कारण
सगळे ऑटिस्टिक लोक वेगळे असतात, जस्ट लाईक नॉर्मल, म्हणजे न्यूरोटिपिकल. नॉर्मल आता तुम्ही सांगा नॉर्मल म्हणजे काय. पण हे इंटरेस्ट वेगळे असतात, पण यू डोंट लुक ॲट द इंटरेस्ट इट सेल्फ. तर मला फॉर एक्झाम्पल कुत्रे खूप जास्ती आवडतात, खूप मुलींना कुत्रे आवडतात, पण मी जरा वेडी आहे, यू ॲडमिट. कुत्रा वेडी आहे. कुत्र प्रेम म्हणजे अॅनिमल प्रेम म्हणजे आणि स्पेसिफिकली कुत्रे. हो, स्पेसिफिकली अॅनिमल किंगडम मधले कुत्रे किंवा लामाज. हे तुला लामाज आय नो. फरी अॅनिमल्स विच हॅव येस. पण ते खूप मुलींना आवडतात, यु नो, की अरे पप्पी किती गोड. पण मी वयाच्या 4 वर्षाला माझ्याकडे एक कुत्र्यांचं पुस्तक होतं. मी स्वतःला वाचायला शिकवलं होतं कारण मला ते पुस्तक वाचायचं होतं. आणि ते पुस्तकातले प्रत्येक कुत्र्याची ब्रीड, प्रत्येक सगळे कॅरेक्टरिस्टिक, सगळं हे मला वर्ष 5 ला पाठ होतं. आणि आय थिंक आत्ताही तुला आठवत म्हणजे तुम्हाला विचारलंच तर ह्याच्यावर एक सिरीज होईल. आपण करूयात ऍक्च्युली चॅलेंज एक्सेप्टेड. पण म्हणजे बेसिकली अजून एक म्हणजे मी आता बोलतानाही मी आय कॉन्टॅक्ट देते, कारण आय मीन मला ते आवडत नाही, पण आय एम एबल टू डू इट, कारण आय हॅव कंडिशन माय सेल्फ की असं म्हणजे दुसऱ्यांशी बोलताना असं बोलायचं, म्हणजे त्यांना आवडतं किंवा सोशली असं बोलतात. शिकवलेल्या गोष्टी आहेत का तू शिकली आहेस बघून? काय सांग मला म्हणजे माय पर्सनल एक्सपिरियन्स, मला असं कोणी सांगितलं नाही, पण मला म्हणजे डिस्टिंक्टली आठवतं की मी सगळ्या माझ्या कझिन्स किंवा माझ्या मैत्रिणी नाही म्हणजे शाळेतल्या ज्या पॉप्युलर मुली असतात ना, ज्यांच्या खूप मैत्रिणी असतात, ज्यांच्या खूप माझ्या टीचरना आवडतात, तर एक मुली असे केस बीस असे करायची, तर मी बघायचे अच्छा असे केस, मग हसायचं कसं, कारण मी खूप हॅ करून हसते, तर पण असं हसायचं नसतं, असं हसायचं. हे सगळं मी स्वतःच शिकले, सगळं ऑब्झर्व म्हणजे बेसिकली तुमची मला ऍक्च्युली खरंच खूप जास्त हे त्यांचं खूप कौतुक वाटतं की तुमचं ऑब्झर्वेशन जे असतं ते खूप डिटेल्ड, मायनर आणि तंतोतंती असतं, म्हणजे की हे असं आणि ते कॅटेगरीज असतात की या सिच्युएशन मध्ये ही मुलगी अशी हसली म्हणजे हे होतंय, हे तुझ्या डोक्यात फिट बसला असावं. अजून एक मला खूप इंटरेस्टिंग सांगायचं की स्पेशल इंटरेस्ट म्हणायचं झालं तर खूप मुलींचा स्पेशल इंटरेस्ट हा सायकॉलॉजी असतो लहानपणापासून. म्हणजे मला नॉट जस्ट मी पण आय नो मेनी ऑटिस्टिक विमेन ज्या आता त्यांचा उशिरा डायग्नोसिस झाला माझ्यासारखा, ज्या सायकॉलॉजिस्ट स्वतः झाल्या. म्हणजे युअर स्पेशल इंटरेस्ट इज हाऊ अदर ह्युमन बिंग्स interact behave. Yes. Or why कारण आम्हाला ते कळत नाही, लाईक असं ते उमजत नाही, त्याच्यामुळे that is the mystery you have to solve. Yes. And that gets categorized. माझी अजून एक इंटरेस्ट लहानपणी होता म्हणजे सनसाइन्स. ऐक ना, सनसाइन्स म्हणजे लिंडा गुडमॅनचं एक पुस्तक होतं, तेही मला पाठवलं. अरे बाप, हे लोक असे का वागतात, मग ते कसं कळावं. आता तेव्हा म्हणजे मी लहान असताना असं इंटरनेटवर असं काही मिळायचं नाही, त्यामुळे इंटरनेटच नव्हतं. बरोबर. तर मग मी त्या पुस्तकात वाचायचे, म्हणजे ही व्यक्ती जर कॅन्सेरियन असली तर ती अशी वागेल म्हणून ते असे माझ्याशी वागतात, किंवा मी पायसीच आहे म्हणजे मी असं वागलं पाहिजे वगैरे, अशा काय काय गोष्टी असतात. पण द अंडरलाईन मोटिवेशन वॉज की मला कळत नाही, त्याच्यामुळे तुला यू वॉन्टेड टू अंडरस्टँड द व्हाय, हे का असं करतात आणि कशामुळे करतात. आणि हे ऑटिस्टिक लोकांना जस्ट फॉर रेफरन्स, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी ऑटिस्टिक व्यक्ती असेल तर त्यांना व्हाय एक्सप्लेन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इन्स्टेड ऑफ टेलिंग जस्ट डू इट. पण का ह्या प्रश्नाने मी खूप लोकांना वेळ गेले. नाही, पण ऍटलिस्ट ते का समजल्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट कळतं ना की कुठल्या पद्धतीत आणि कुठल्या सिच्युएशन मध्ये कसं वागायचं. येस. हे जर का तुम्हाला म्हणजे हे माझा हे मंत्र आहे आता मला झालेलं आहे की डोंट टेल मी व्हॉट नॉट टू डू, टेल मी व्हॉट टू डू. येस, एक्झॅक्टली. राईट, एक्झॅक्टली. हे जर का, आणि ते खूप अवघड असतं पॅरेंटिंग मध्ये, कारण की आपल्यालाच कळत नाही. आपलं नॉर्मल रिॲक्शन अरे अरे हे नको करूस किंवा अरे अरे ते नको. सो बेसिकली आणि मुलींमध्ये ऑटिस्टिक होतो, पण त्याचा जर डायग्नोसिस रेट आहे, फॉर एक्झाम्पल मे बी 2024 मधले जे असतील
मुलं आणि मुली, त्यांच्यामध्ये मुलींचे डायग्नोसिस व्हायला त्या रेशोला त्याच्यामुळे तो कमी असतो. दॅट इज द रिझन वाय गर्ल्स गेट डायग्नोस्ड अ लिटल लेटर ना. करेक्ट. आणि त्याच्यामुळे तो रेशिओ हा 3:1 असा होऊ शकतो किंवा असे नाही. तुमच्या कम्युनिटीमध्ये काय रेशिओ आहे प्लीज कमेंट्समध्ये आम्हाला कळवा. सो अजून एक मिथ नंबर 4 असं म्हणायला लागेल की डायग्नोसिसच्या ह्या विषयावरती आपण बोलत असल्यामुळे, की ऑटिझम हा आत्ता ट्रेंडिंग आहे किंवा लेटेस्ट आहे किंवा ओव्हर डायग्नोस्ड झालेला एक कंडिशन आहे किंवा डिसऑर्डर आहे की नाही परत आम्हाला कळवाच. तर ह्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं की ऑटिझम खरंच ओव्हर डायग्नोस होतोय का? नाही, माझ्या मते ऑटिझम ऍक्च्युली अजूनही अंडर डायग्नोज आहे. आणि टिकटॉक किंवा आपल्या इंस्टाग्रामवर बघितलं गेलं किंवा इव्हन युअर ऑन युट्यूब की खूप आता हल्ली तरुण लोक आले अरे मी ऑटिस्टिक आहे, अँड त्याच्यावर खूप रील्स, तुम्हाला खूप हॅशटॅग जर ऍक्च्युली ऑटिस्टिकवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असंख्य लोक असे दिसतील हु आर ओपनली ऑटिस्टिक. आणि त्याच्या 2 गोष्टी झाल्या. तसं पहिलं म्हणजे आपल्याला ऑटिझम बद्दल ज्ञान आपलं वाढलंय, म्हणजे अवेअरनेस वाढलाय की एक्झॅक्टली काय असतं. इव्हन मेडिकल फील्डला म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो इन द 1980s तेव्हा ही माहितीच नव्हती. म्हणजे ऑटिझम एक्झॅक्टली काय असतं हे इट वॉज नॉट नोन. दॅट स्पेक्ट्रम मध्ये काय काय येतं दॅट वॉज नॉट नोन. आणि ते वेगळे वेगळे स्पेक्ट्रम सुद्धा डायग्नोसिस होते. 2013 मध्ये ते वेगळे सुद्धा म्हणजे whoever is getting level 1 आत्ता मे बी हॅड डायग्नोसिस ऑफ ऍस्पर्गर्स देन राईट. आणि आता त्यांनी ते सगळं क्लब करून, कारण फंडामेंटली ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या वेदर तुम्ही ऍस्पर्गर्स वाले आहात किंवा तुम्ही हाय सपोर्ट नीड वाले आहात किंवा तुम्हाला इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आणि तुम्हाला ऑटिझम आहे, ते सगळं जरी झालं तरी बेसिकली ऑटिझम इटसेल्फचा क्रायटेरिया इज द सेम सगळ्यांच्यात. ह्या म्हणजे इन ऑल ऑफ दीज वेगळे वेगळे जे पूर्वी डायग्नोसिस होते तो आता एकच आहे DSM-5 प्रमाणे. सो त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला जास्ती माहिती आहे. अँड वेन यू नो मोर यू कॅन डू मोर. दुसरं म्हणजे आता पूर्वी आय डोंट नो तुम्हाला माहिती का, पण लोक जे डावरी मुलं होती त्यांना डाव्या हाताने मारून मारून उजव्या हाताने लिहायला लावायचे. राईट, बरोबर आहे. हो, तर असं नाही की पूर्वी डावरी लोक कमी होती आणि आता सडनली एकदम डावरी लोक डाव्या हाताने लिहिणारी लोक वाढली आहेत. नाही, बरोबर आहे. नाही, इट्स जस्ट की आता आपल्याला माहिती आहे की याच्यात इट्स नॉट स्टिग्मटाइज एनिमोर. पूर्वी अजूनही म्हणजे आय वोंट लाय की ऑटिझम बद्दल खूप अजून स्टिग्मा आहे, खूप जास्त आहे. आणि म्हणून आम्ही हे व्हिडिओज बनवतोय. नाही खरंच ऍक्च्युली. आणि तुझा मुद्दा खूप जास्त बरोबर आहे. कारण काय आत्ता म्हणजे आत्ता जे आता 1980s मधली जी आजी आजोबा असतील त्या जनरेशनचे असतील जे अजूनही पुढे यायला किंवा डायग्नोसिस घ्यायला हे घाबरतात. कारण काय त्यांना असं वाटतं की अरे आता डायग्नोसिस घेऊन आपल्याला काय सपोर्ट नीड्स इन्शुरन्स मध्ये किंवा ह्याच्या थ्रू नाहीच आहे. किंवा इफ दे आर वेल एस्टॅब्लिश्ड डॉक्टर्स किंवा सायकॉलॉजिस्ट किंवा एनी प्रोफेशनल फील्डमध्ये जर का त्यांचा अगदी वेल एस्टॅब्लिश्ड वर्किंग प्रोफेशनल असतील तर त्यांना लेबल्स लावून घ्यायला सो दॅट बिकॉज देअर ऑपॉर्च्युनिटीज गो डाऊन. येस, नक्कीच. आणि हा हे नक्की खूप स्टिग्मटायझेशन अजूनही आहे असल्या कारणामुळे आय थिंक म्हणजे अजून ही जी जनरेशन आहे 24 जे आहे ते खूप ओपन आहे. पण त्या वेळेच्या जी आहे आपले आजी आजोबा, आपले आई बाबा किंवा मावशी किंवा इव्हन आपली जनरेशन मध्ये एकदम पटकन बोलत नाहीत किंवा हे नाही, कारण त्याचा दृष्टिकोनच बदलतो. कारण अजूनही असं आहे की ऑटिझम म्हणजे गेलं काय संपलं. आता म्हणजे माझ्याकडेही खूप लोक बघून पहिल्यांदा जर तुम्ही मला भेटला तर तुम्हाला नाही वाटणार की मी ऑटिस्टिक आहे, कारण माझं लग्न झालेलं आहे, मला मुलं आहेत, म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून मी माझं करिअर आहे, मी PhD केली शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये. सो तसं बघितलं गेलं तर
You have achieved everything. ही कशी ऑटिस्टिक असते, ही उगाच काहीतरीच आपलं हल्ली ट्रेंडी म्हणून. पण दॅट्स नॉट ट्रू. माझ्या स्ट्रगल्स ज्या आहेत त्या माझ्या आहेत आणि सगळ्यांना त्या सांगायची काही गरज नाही. इट इज डिफरन्शिएटेड डिस्क्लोजर. बरोबर आहे. म्हणजे इट शुड बी ऑलवेज डिफरन्शिएटेड. हे माझं मत आहे, तुमचं काय मत आहे आणि वेगळं असू शकतं. आणि पण त्याच्यामुळे आय डोंट थिंक इट इज अन ओव्हर डायग्नोसिस. अजून खूप काम बाकी आहे. अजून खूप गोष्ट म्हणजे इवन जेरियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये ऑटिस्टिक ज्या नीड्स असतात ते आपल्याला अजूनही माहिती नाही आहेत की काय ॲक्च्युली हाऊ शुड मेडिकल प्रोफेशनल्स किंवा मेडिकल हॉस्पिटल डिझाईन्स किंवा हे जे अप्रोचेस आहे किंवा जेरियाट्रिक केअरमध्ये काही डिझाईन्स वेगळे असू शकतात. ह्याचे अजूनही म्हणजे आय डोंट थिंक देर इज दॅट मच ऑफ सपोर्ट फॉर दॅट पॉप्युलेशन. इनफॅक्ट जेरियाट्रिक इज वन थिंग, पण इवन जनरल ऑटिस्टिक लोकांसाठी फॉर एक्झाम्पल सिम्पल थिंग्स इज मोस्ट पीपल विथ ऑटिझम त्यांना औषधांच्या सेन्सिटिव्हिटीज असतात. बरोबर. ॲडव्हर्स रिॲक्शन खूप जास्त होतात. कमी डोसमध्ये काम होतं, कधी कधी उलटे इफेक्ट्स होतात. आणि अजूनही त्या गोष्टीची एक्नॉलेजमेंट मेडिकल फील्डमध्ये नसते. म्हणजे मी त्या फील्डमध्ये होते, मी फार्मासिस्ट आहे स्वतः, आणि मला हे कधीच शिकवलं नाही गेलं. आता मला स्वतःच्या अनुभवावरून माहिती आहे की लोक जर एक गोळी घेत असेल तर मी अर्धी घ्यायची. आय नो दिस. कारण काय तुला म्हणजे ते इंटरनल एक्सपिरियन्स. कारण आय नो की मी जास्ती घेतलं तर मला काहीतरी त्रास होतात. प्लस माझं जे अकॅडमिक ट्रेनिंग होतं इन जनरल, सो आय वॉज एबल टू डू दॅट फॉर मी. पण हे अजूनही डॉक्टर्सना मी सांगितलं होतं. आता मला एकदा खूप घाण खोकला झाला होता. आपण खूप वेगळ्या विषयावर बोलतोय पण इट्स इम्पॉर्टंट टू टॉक अबाउट की मला खूप म्हणजे व्हिजिंगवाला आणि अस्थमावाला खोकला झाला. तर ती मला डॉक्टरसारखी स्टेरॉइड द्यायचा प्रयत्न करत होती. अँड आय वॉज लाईक तुम्ही मला इन्हेलर द्या पण मला गोळी स्टेरॉइड पोटात देऊ नका, कारण मला ते टॉलरेट होत नाही. पण अजूनही, आणि मग ती म्हणाली तुला का नाही होत, तुला कसं माहितीये. तर मी पूर्वी घेतलेलं होतं आणि आय हॅड अ हॉरिबल रिॲक्शन टू इट. अँड आय नो इट वॉज नेसेसरी ॲट दॅट पॉइंट वेन आय टूक इट. राईट. पण आता जर नसेल म्हणजे अगदी इतकं गरज नसली तर मला तुम्ही इन्हेलर द्या. आणि मग शेवटी मला तिला सांगायला लागलं की मी बाई ऑटिस्टिक आहे, मला ह्या गोष्टी चालत नाहीत. आणि शी लाईक डॉक्टर स्वतः, तिला माहिती नव्हतं की ऑटिस्टिक लोकांसाठी डोस वेगळ्या द्यायला पाहिजे. नाही, हे खूप जास्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तू अगदी म्हणतेस तो मुद्दा बरोबर आहे. म्हणजे हा माझ्या पिल्लूच्या दृष्टिकोनातून आहे की त्याचा इयर्सचं जेव्हा चेक करायला गेले होते तेव्हा त्याला खूप खाज येत होती आणि डॉक्टरनी त्यांना काही कुठल्या तरी ह्याच्याने बेनेड्रिल प्रिस्क्राईब केलं की इरिटेशन आणि ह्याच्यामुळे. तर झोपण्याच्या ऐवजी त्याचा हायपर ऍक्टिव्हिटी इतकी वाढली की आमचं असं झालं की हे नक्की बेनेड्रिलच प्रिस्क्राईब केलंय का, कुठलं काय नक्की हे दिलंय. तर अगदी बरोबर आहे. काही मेडिसिन्स जे न्यूरोटिपिकल मुलांसाठी प्रिस्क्राईब केले जातात किंवा न्यूरोटिपिकल ब्रेनसाठी प्रिस्क्राईब केले असतात त्याचे इफेक्ट्स वेगळे होऊ शकतात. हे एक्नॉलेज अजून झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला असं म्हणजे आमचं मत आहे की हे ओव्हर डायग्नोसिस होत नाहीये. सो मिथ नंबर आय थिंक 6 काउंट काय माहिती नाही पण मिथ नंबर 6 असं आपण म्हणूयात की क्युअर्सची एक मिथ आहे की ऑटिस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ऑटिझम हा पर्टिक्युलर डाएट्समुळे क्युअर होऊ शकतो किंवा तो कंट्रोल होऊ शकतो किंवा जाऊच शकतो. तर तुला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे की तुला असं काही कुठलं पर्टिक्युलर डाएट खेळून तू ऑटिस्टिक नाही आहेस किंवा झाली आहेस किंवा तुझं क्युअर होईल का असं मला हसू येते कारण इतकं नॉनसेन्स आहे ही गोष्ट. कारण आता माझ्या फॅमिलीत अजून एक ऑटिस्टिक लहान मुलं आहे. तर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगते. तर ह्या मुलाला लहान बाळ असताना त्याला खूप एक्झिमा व्हायचा, त्याला दूध पचायचं नाही तो, आणि दूध प्यायला म्हणजे इव्हन तो जेव्हा ब्रेस्ट फिडिंग म्हणजे नर्सिंग करत होता, आईच्या अंगावर पित होता, तेव्हा त्या आईने जर काही पनीर किंवा दुधाचं डेअरी असेल की मग त्याला पोटात दुखायचं, कॉलिक. बरोबर.
तर ते केझिन म्हणजे दुधातलं जे प्रोटीन असतं केझिन त्याची अलर्जी त्याला निघाली, सेन्सिटिव्हिटी. अलर्जी नाही म्हणता येणार पण सेन्सिटिव्हिटी. आणि नंतर आम्हाला कळलं की तो ऑटिस्टिक आहे आणि त्याला असा एक्झिमाचा रॅश विश. सो ऑब्व्हियसली ते दूध जेव्हा तुम्ही कमी केलं म्हणजे त्याचं जेव्हा दूध कम्प्लिटली कट डाऊन केलं, डेअरी फ्री, बरोबर, CF डाएट ज्याला म्हणतात, केझिन फ्री डाएट, राईट, त्यानंतर त्याचे सगळे सिम्पटम्स खूप सुधारले, फिजिकल सिम्पटम्स. आता ऑब्व्हियसली इमॅजिन जर तुम्हाला सारखं कंटिन्युअसली अंगभर खाज येत असेल तर तुम्ही शांत राहाल का? कोणालाही म्हणजे कोणाचे हे ऑटिस्टिक सिम्पटम्स हे वाढतील. म्हणजे इव्हन साधं आपलं पोट बिघडलं तरी आपली चिडचिड जास्त, आणि त्यांनी पोट दुखायचं. तर आता तो मोठा झाला, आता तो सांगू शकतो मी दूध प्यायलो की माझं पोट दुखतं. ते बाळ असताना कसं सांगणार? बरोबर, तर रडणार. तर मेल्टडाऊन्स, बरोबर आहे, अगदी तर बरोबर. मग त्याच्यामुळे सो इट्स ट्रू की तुमचे जे ऑटिस्टिक सिम्पटम्स आहेत म्हणजे मेल्टडाऊन्स, फॉर एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी ऑफ मेल्टडाऊन्स किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ चिडचिड किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ इरिटेबिलिटी, बरोबर, त्या गोष्टी कमी होतील इफ यू कंट्रोल द डाएट. कारण म्हणजे ग्लुटेन फ्री म्हणजे जे गहूला जे ग्लुटेन असतं ते जर तुम्ही कमी केलं तर ऑब्व्हियसली तुमचं पोट जरा शांत राहतं ना, म्हणजे तुम्हाला त्याच्या बाकीच्या रिॲक्शन होत नाहीत. कीप इन माइंड की ऑटिझम इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन. याचा अर्थ की तुमच्या ज्या ब्रेन मध्ये, इट्स नॉट जस्ट द ब्रेन, राईट, तुमची नर्वस सिस्टम शरीरभर असते, स्पेशली तुमच्या पोटात, तुमच्या गटमध्ये. सो असं म्हणलं जातं की त्याचं जे न्यूरोटिपिकल, म्हणजे तुला कट करते मी पण आय थिंक या सेगवेमध्ये म्हणणं बरोबर आहे की न्यूरोटिपिकल जे गट आणि ब्रेन कनेक्शन आहे वर्सेस ऑटिस्टिक किंवा न्यूरो डायव्हर्जंट गट आणि ब्रेन कनेक्शन आहे, त्यांचं हायपर सेन्सिटिव्हिटी जास्त असते. म्हणजे कनेक्शन रिॲक्शन किंवा त्यांची जी कनेक्टिव्हिटी किंवा सिग्नलिंग हे हायपर असतं न्यूरो डायव्हर्जंटमध्ये. येस, बरोबर, दॅट्स द अंडरस्टँडिंग आता. आणि हे खूप आपण सिम्प्लिफाय करतोय, तर म्हणजे नुसतं ते कनेक्शन असं लाईक आपण आता म्हणताना कनेक्शन म्हणतोय, बट द रियालिटी ते खूप हाऊ मच न्यूरॉन्स आर फीडिंग इन टू इट, त्या न्यूरॉन्स रिस्पॉन्ड कसे करतात, हाऊ युअर इम्युन सिस्टम इंटरॅक्ट विथ दॅट, त्याचं खूप 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 कॉम्प्लेक्सिटीज आहेत. पण सोप्या शब्दात तुमच्या गट इज मोर सेन्सिटिव्ह वेन युअर ऑटिस्टिक कम्पेअर्ड टू ऑलिस्टिक म्हणताय. म्हणजे नॉट नेसेसरीली यु नो, यू कुड बी न्यूरो डायव्हर्जंट लाईक ADHD वगैरे, त्या सगळ्या गोष्टी पण न्यूरो डायव्हर्जन्स येतात. बट दिस इज स्पेसिफिकली टू डू विथ ऑटिझम. आणि इदर कॉन्स्टिपेशन किंवा हायपर ऍसिडिटी रिफ्लक्स ज्याला म्हणतो, किंवा IBS, IBD, गट इश्यूज हे ऑटिस्टिक लोकांना खूप जास्ती असतात कम्पेअर्ड टू द जनरल पॉप्युलेशन. त्याचाही पेपर आम्ही खाली लिंक केलेला आहे जर तुम्हाला अजून वाचायचं असेल तर. पण म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यांनी ऑटिझम इज नॉट क्युरेबल. तुमचा ब्रेन असा आहे, तुम्ही जन्माला असे आलात, तुमच्या आयुष्यभर तुम्ही असेच राहणार आहात. यू लर्न टू मॅनेज. ओके, बरोबर. आणि त्या जर गोष्टी जर तुमचे ट्रिगर्स असले, अन्नामुळे मला काही त्रास होत असेल तर ते कमी इनटेक कमी झाल्यामुळे तुमचे सिम्पटम्स ऑटोमॅटिकली मॅनेज होतात. राईट, पण तुम्ही ऑटिझमला क्युअर नाही करू शकत. राईट. सो म्हणजे तुमचे फॉर एक्झाम्पल, अगदी मला आत्ताच एक एक्झाम्पल सुचलं, जर का तुमचे डोळे घारे असतील किंवा तुमचे डोळे काळे असतील तर तुम्ही लेन्स लावून वेगळ्या लेन्सनी निळे पिवळे असं काही देऊ शकतात. पण लेन्स काढल्यावरती तुमचे डोळे जे घारे किंवा काळे आहेत, व्हॉट एव्हर यू आर बॉर्न विथ, ते राहणारच आहे. हो. सो आय थिंक कन्क्लुजनला डिपेंडिंग अपॉन तुमची बायोकेमिस्ट्री आणि एक तुमच्या मुलाची किंवा ज्यांचे कोणा ऑटिस्टिक पर्सनची बायोकेमिस्ट्री ज्या आहे त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून यू कम डाऊन टू अ कन्क्लुजन की हे मॅनेज होतंय की नाही. हे पर्टिक्युलर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला जे डाएटरी कंडिशन्स असतील ते दुसऱ्याच मुलाला फॉलो होतीलच किंवा उपयोगी पडतीलच असं नाही, नॉट नेसेसरी. त्याच्यामुळे यू जस्ट हॅव टू एक्सपेरिमेंट आणि ते सिम्पटम्स कमी व्हायला, ट्रिगर्स कमी व्हायला, आय थिंक इंटरनल ट्रिगर्स कमी व्हायला मदत होते. गट ब्रेन कनेक्शन हे स्ट्रॉंग होतं. गट इश्यूज असल्यामुळे गट क्लीन राहण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यामुळे ते मॅनेज जास्त होऊ शकतं. राईट. नाव
शेवटाकडे येऊया. ऑटिझम असं काही नसतंच किंवा ऑटिझम आमच्या वयाला असं काही, आमच्या वेळेस असं काही ऑटिझम नव्हतं. आता कसं एकदम अचानक आलं. किंवा ऑटिझम हा नॉन पर्सिस्टंट किंवा पर्सिस्टंट एक स्टडी झाला होता बॉस्टन युनिव्हर्सिटीच्या लॅबमध्ये. तो त्याचीही लिंक आम्ही खाली पाठवू. पण ऑटिस्टिक रिव्हर्सेबल असतो किंवा इन फ्यू पीपल, पण बाकीच्यांमध्ये नाही. तर ऑटिस्टिक आणि केव्हा नसतोच. ऑटिझम म्हणजे हे काय असं काही नसतं. इट इज प्रूव्हन ब्रेन स्कॅन्सनी, फंक्शनल MRI करून ह्या सगळ्या गोष्टींनी लोकांनी दाखवले की ऑटिस्टिक ब्रेन्स हे न्यूरोटिपिकल किंवा ऑलिस्टिक ब्रेन्स पेक्षा वेगळे असतात. कनेक्टिव्हिटी वेगळी असते, वायरिंग वेगळं असतं आणि देअरफोर फंक्शन वेगळं असतं काही काही एरियाजमध्ये. फॉर एक्झाम्पल अमिगडाला, जो आपला जिथले आपले इमोशनल रिस्पॉन्सेस, आपले फाईट फ्लाईट फ्रीज रिस्पॉन्सेस जे येतात, that part of the brain, जो amygdala is either enlarged किंवा it's shrunken. दोन्ही हा. पण नॉर्मल नसतं, म्हणजे नॉर्मल न्यूरोटिपिकल स्टँडर्ड स्टॅटिस्टिकली स्टँडर्ड जे आहे सो इधर एनलार्ज असतात किंवा श्रंकन असतात. आणि ते दिसतं कारण यू एंड अप बीइंग मोर हायपर अराउज्ड, हायपर विजिलंट वगैरे अशा गोष्टी. किंवा नॉट एट ऑल. किंवा काही काही ऑटिस्टिक मुलं तुला माहिती आहेत की त्यांना भीती नसते, त्यांना सेन्सरी ते सीकर्स असतात कारण त्यांना इनपुट ते सारखं लागतं. बरोबर. आणि काही काही लोकांना, जसे मी आय एम सेन्सरी अवॉइडंट, मला जास्ती आवाज, लाईट्स हे सगळं मला त्रास होतो ह्या गोष्टी. बरोबर. एनिवे, पण आपण कशाबद्दल बोलत होतो? सो बेसिकली ऑटिझम हे असं काही नाही असं ही मिथ आहे. नाही, बॉस्टन युनिव्हर्सिटी आणि बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये एक पेपर पब्लिश झाला होता की सम बिकॉज ऑफ अर्ली चाइल्डहुड इंटरव्हेन्शन्स काही मुलांमध्ये ऑटिझम हा रिव्हर्स होऊ शकतो किंवा ऑटिझम क्युअर होऊ शकतो किंवा दॅट इज कॉल्ड ॲज नॉन पर्सिस्टंट ऑटिझम. आणि ते पॉप्युलेशन, नॉन पर्सिस्टंट ऑटिझम मधलं जे पॉप्युलेशन आहे ते गर्ल्समध्ये जास्त होतं. ऑब्व्हियसली. कारण काय, आय थिंक माझं असं मत आहे की या ज्या काही मुली आहेत, मुली इन जनरल मास्किंग करायला खूप पटकन शिकतात आणि ऑटिस्टिक मुली मास्किंग अर्ली इंटरव्हेन्शन्समुळे मॅनेजिंग स्ट्रॅटेजीज किंवा कोपिंग स्ट्रॅटेजीज जर काय अर्ली इंटरव्हेन्शन झाली नसेल किंवा आईबाबांनी घरी इंटरव्हेन्शन केली असेल तर कोपिंग स्ट्रॅटेजीज ह्या पटकन शिकतात आणि त्याच्यामुळे ऑटिझम बरा होतो किंवा नॉन पर्सिस्टंट आहे असं वाटू शकतं. माझा पण बरा झाला होता, पण परत आला. कसं काय? तर हे असं काही नसतं, ही मिथ आहे. मॅनेजिंग आय थिंक कोपिंग मेकॅनिझम्स कळायला लागतात तुम्हाला. जे कन्सिस्टंट केअर गिव्हर्स आहेत त्यांना ट्रिगर्स कळतात, त्याच्यामुळे त्या सिच्युएशन्स चांगल्या पद्धतीने मॅनेज होतात, ॲडव्होकसी वाढते. आणि डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन तुम्हाला अशाही एक कधी कधी होऊ शकतं की ही सिच्युएशन कशी मॅनेज करायची हे माहिती नसतं कारण की ती सिच्युएशन नसणार. त्याच्यामुळे कधीतरी तो इरप्ट होतो, कधीतरी तो खाली जातो, असं होऊ शकतं. पण ऑटिझम इज नॉट क्युरेबल. अँड वी शुडंट वॉन्ट टू क्युअर ऑटिझम. It is a different way of processing things. It is a different way of how your brain structure is. It is not a disease. It is Hence, not. No. It is doesn't need to be cured. Yeah. तुम्हाला काय वाटतं? आणि हा आजचा जर का एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ऑटिझम अड्डा. टिल देन नेक्स्ट एपिसोडला